हुसेन दलवाई यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। काँग्रेसचे नेते हुसेन दलवाईंना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। मात्र हुसेन दलवाई यांना आता पोलिसांनी या ठिकाणी अडवलेलं आहे। आपण ही दृश्य बघतोय। हुसेन दलवाई यांची धरपकड जी आहे ती पोलिसांकडून केली जाते। ज्या ठिकाणी ही दरगाह तोडण्यात आलेली त्या ठिकाणी हुसेन दलवाई जात होते, मात्र त्याला पोलिसांनी रोखलं। पोलिसांनी अडवलंय। मला फक्त तिथे स्पॉटवर जाऊन तिथे प्रत्यक्ष काय ते बघायचं होतं। मला गडबड करायची काही नव्हती। मी गडबड करणारा माणूस नाही। इथे गडबड करणारा लोकांना जावं लागेल म्हणून ते मला देत नाही जाऊ, हे अतिशय चुकीचं आहे। आपण बघतोय हुसेन दलवाई यांना पोलिसांनी अटक केलेली आहे। त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। नाशिकच्या दरगाह परिसरामध्ये अर्थात काटेगल्ली परिसरामध्ये जी दरगाह होती ती हटवण्यात आल्यानंतर या ठिकाणी पोलिसांवर हल्ला देखील झालेला होता। आणि या सगळ्या प्रकरणानंतर आता हुसेन दलवाई यांना दरगेच्या परिसरामध्ये पोलिसांनी रोखलेलं आहे। त्याची ही सगळी दृश्य बघतोय। हुसेन दलवाई जे आहे ते या ठिकाणी दाखल झाले होते। काही वेळापूर्वी त्यांची समजूत जी आहे ती पोलिसांकडून काढली गेलेली होती। मात्र आता अशा पद्धतीने हुसेन दलवाई यांची धरपकड जी आहे ती पोलिसांकडून केली जाते। नाशिकच्या काठेगल्ली परिसरामध्ये असलेली जी दरगाह आहे ती नाशिक महानगरपालिकेने हटवलेली होती। आणि या सगळ्यामुळे काही काळ या संपूर्ण परिसरामध्ये तणाव निर्माण झालेला होता। आणि या तणावामुळे अशा पद्धतीनं पोलीस जे आहे ते देखील आता आक्रमक झाल्याचं आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। हुसेन दलवाई यांच्यासोबत इतर जे पदाधिकारी आहेत त्यांना देखील ताब्यात घेतलेलं आहे। त्याची ही दृश्य बघतोय। नाशिकच्या काठेगल्ली परिसरात पुन्हा एकदा पोलिसांचा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतोय। एक तणावपूर्ण वातावरण जे आहे आता या संपूर्ण परिसरामध्ये निर्माण झालेलं होतं। हुसेन दलवाई यांना पोलीस जे आहे ते अशा पोलीस त्यांना या ठिकाणून ताब्यात घेऊन गेल्याचं आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण गाठोड, न्यूज 18 लोकमत, नाशिक। दरम्यान काँग्रेस नेते हुसेन दलवाईंना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची दृश्य आपण पाहतोय। नाशिकमध्ये काटेगल्लीत जी अतिक्रमण केलेली दरगाह हटवण्यात आली होती त्या संदर्भात त्या जागेला ते भेट देणार होते, पण त्याआधीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय। कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी त्यांना आधीच ताब्यात घेतलंय। तर काँग्रेस नेते हुसेन दलवाई हे नाशिकमध्ये आलेले असताना ते त्या दर्ग्याला भेट देणार होते, जी दरगाह अतिक्रमण केल्यामुळे काढण्यात आली होती। त्यामुळे पोलिसांवर देखील हल्ला झाला होता। अनेक पोलीस त्या हल्ल्यात जखमी झाले होते। पोलिसांवर दगडफेक करण्यात आली होती। अनेक नागरिकही तिथे जखमी झाले होते। या संदर्भात अधिक माहिती आपले प्रतिनिधी लक्ष्मण गाठोड यांच्याकडून घेऊयात। लक्ष्मण, तिथे हुसेन दलवाई यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय, काय अधिकची माहिती? नाशिकच्या काठेगल्ली परिसरामध्ये जी दरगाह होती ती नाशिक महानगरपालिकेने गेल्या आठवड्यामध्ये हटवलेली होती। या सगळ्या प्रकरणावरून प्रचंड वाद जो आहे तो झालेला होता। नाशिक महानगरपालिकेच्या एका ओपन स्पेसवर ही दरगाह उभारण्यात आलेली होती आणि ही दरगाह पोलीस बंदोबस्तामध्ये हटवण्यात आली। त्यावेळेला पोलिसांवरती मोठ्या प्रमाणात दगडफेक जी आहे ती देखील झालेली होती आणि या सगळ्या दंगल प्रकरणामध्ये राजकीय कनेक्शन जे आहे ते देखील समोर आलेलं होतं। आज या दरगाह परिसराची पाहणी करण्यासाठी काँग्रेस नेते आणि माजी खासदार हुसेन दलवाई नाशिकमध्ये दाखल झालेले होते। काही वेळापूर्वी त्यांची नाशिकच्या शासकीय विश्रामगृह येथे नाशिक शहराच्या पोलिसांनी भेट घेऊन समजूत काढली होती की आपण या दरगाह परिसरात जाऊ नये, कारण कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्यामुळे आपण त्या ठिकाणी जाऊ नये अशा प्रकारची विनंती पोलिसांनी हुसेन गडबड करणारा लोकांना जावं लागेल म्हणून ते मला देत नाही जाऊ, हे अतिशय चुकीचं आहे। आपण बघतोय तर नाशिकमध्ये जी दरगाह हटवण्यात आली होती त्या दर्गेला भेट देण्यासाठी काँग्रेस नेते हुसेन दलवाई तिथे आलेले होते आणि तिथे आलेले असताना पोलिसांनी त्यांची समजूत काढण्याचा देखील प्रयत्न केला, पण त्यानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नामुळे त्यांना ताब्यात घेण्यात आले। धन्यवाद लक्ष्मण, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।